माझं नाव विजय रामचंद्र जगदाळे, राहणार कुमटे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। गोठा व्यवस्थापनात तुमच्या गव्हाणीचा मेन रोल असतो, कारण गव्हाणीमुळे तुमचा चारा हा वाया जात नाही किंवा जनावर पायाने काय होतं, गव्हाण जर नसेल तुमचा, तुम्ही जर चारा असेल लाकडी ओंडके टाकून किंवा काय करून टाकत असाल तर त्याच्यावर जनावर पाय देतात, शेणाचे पाय असतात किंवा घाणीचे पाय असतात, त्यामुळं चारा वाया जातो। तर गोठा व्यवस्थापनात गव्हाणीचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि गव्हाण बांधताना ही काळजी घ्यायची की गव्हाणीच्या दोन्ही भिंतींच्या मधलं अंतर, हे जे अंतर आहे ते 2.5 फुटाचं असावं। दोन्ही भिंतीच्या मधलं अंतर 2.5 फुटाचं असावं। गव्हाणीची ही भिंत म्हणजे जी जनावरांच्या पाया बसली भिंत आहे त्या भिंतीचं अंतर साधारणतः 2 फूट उंची असावी। आणि समोरची भिंत आहे, आता ही आपली पण अगदी परफेक्ट नाही, थोडीशी चूक झालेली आहे, पण ते आता आपण दुरुस्त करणार आहे थोड्या दिवसात। ह्या भिंतीचा उंची जी समोरची तोंडाकडची समोरची जी भिंत आहे त्याची उंची ही 3 फूट असावी, जेणेकरून आतल्या भिंतीपेक्षा बाहेरची भिंत उंच असल्यामुळं जो आपण टाकलेला चारा आहे, काही जनावर काय करतात, चारा असा तोंडानं उडवतात, त्यावेळेस तो चारा बाहेर पडतो। ही जर भिंतीची उंची जास्त असेल तर तो चारा बाहेर पडला जात नाही आणि तो चारा वाया जात नाही। दुसरी गोष्ट, ह्या गव्हाणीमध्ये आपण एक वॉटरबॉल सिस्टीम पण करू शकतो, म्हणजे पाण्याची सिस्टीम। ते आता आपण केलेली नाही, आपण बाहेर गोठा एक जणाचा मित्राचा बघितलाय, तिथं फार सुंदर सिस्टीम आहे, म्हणजे 24 तास जनावरांना पाणी अवेलेबल होतं। ह्या गव्हाणीमध्येच बॉक्स बनवून असं वॉटर सिस्टीम केलेली असते, म्हणजे ऑटोमॅटिक सिस्टीम, ऑटोमॅटिक वॉटर सिस्टीम। त्याच्यामुळे किती फरक पडतो? त्यामुळे जनावरांना पाहिजे त्यावेळेस पाणी पिता येतं। आपण असं काय करतोय, आता आपल्याकडे सिस्टीम नसल्यामुळं आपण 2च वेळ पाणी बघतोय, म्हणजे आपल्या टायमिंग नुसार। म्हणजे आपल्याला समजा सकाळचा थोडासा कुठं कामानिमित्त आपण बाहेर गेलो, 1 तासभर 15 मिनिटं अर्धा तास लेट होतो, त्यावेळेस मग ते टायमिंग राहत नाही जनावरांना पाण्याचं, असं उशीर होतो। संध्याकाळचं बी तसंच होतं कधी कधी। ती ऑटोमॅटिक सिस्टीम असेल तर पाणी जनावराला पाहिजे त्यावेळी चारा खाता खाता पाणी, म्हणजे ज्यावेळेस त्यांना ताण लागेल त्यावेळेस पाणी पिता येते। त्याच्यासोबत आपला पण त्रास वाचतो, आपला त्रास वाचतोय दोन्ही टायमिंगचा। जास्त जनावर असले तर भरपूर फायदेशीर आहे। फायदेशीर जास्त नाही, 1-2 जनावर असले तरी 24 तास पाणी अवेलेबल, ही सिस्टीम खूप छान आहे आणि ती गव्हाणी बरोबर आपल्याला करता येते। त्यामुळे काय होतंय, 24 तास पाणी असल्यामुळे जनावर पाहिजे त्यावेळेस पाणी पिते आणि दूध उत्पादनात जनावर पाणी पिणं हा खूप महत्वाचा रोल निभावतो। पाण्याचा खूप फायदेशीर आहे, जेवढं जास्त जनावर पाणी पिल तेवढं जास्त दूध उत्पादनाला फायदेशीर आहे। काही चुका होतात गव्हाणी बांधताना, त्या चुका कोणत्या असतात आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे? चुका होतात म्हणजे काय होतं, या ही अंतर गव्हाणीचं आता हे आपलं अंतर आहे दोन्ही भिंतीच्या मधलं, हे परफेक्ट अंतर आहे 2.5 फुटाचं। हे अंतर 2.5 फूट परफेक्ट पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त नको किंवा कमी सुद्धा नको। जास्त असेल तर गव्हाणी समोर जनावराचं तोंड पुरत नाही, बरोबर। दुसरी गोष्ट, मागच्या भिंतीची उंची 2च फूट पाहिजे, परफेक्ट 2च फूट पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्त असेल तर जनावराला इथं मानायला लागतं, म्हणजे खाताना असं मान इथं बरोबर घासतं ते गव्हाणीचं, ते होत नाही। ही भिंत जी पाया बसली भिंत आहे गोठ्यातली, ती जास्त खाली पण नको, कारण जास्त खाली असेल तर जनावर पाय देते वरती, त्यामुळे 2 फूट उंची अगदी परफेक्ट उंची आहे त्याची। दुसरी गोष्ट, दोन्ही भिंतींमधलं अंतर 2.5 फूट असलं तर ती खोली जी असते समोरची मधली जी खोली आहे गव्हाणीची, ती एक साधारणतः 1 फुटाच्या आसपास खोली असली की परफेक्ट होऊन जाते, काही अडचण येत नाही। चुका होतात म्हणजे ह्या गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या तर कोणत्याही प्रकारची चूक होत नाही। साधारणतः आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची गव्हाणी बघायला मिळतात? साधारणतः आपल्याला आता आपले कसं जागेनुसार लोक गव्हाणी तयार करतात, म्हणजे आता आपल्याला जागा ही क्षेत्र आपलं जरा लांबीच आहे, त्यामुळे आपल्याला लांबीचा गोठा तयार केलेला आहे आणि एकच गव्हाण केलेली आहे। पण समजा क्षेत्र आपल्याला चौरस असेल, जागा शॉर्ट असेल तर आपण हेड टू हेड गोठा करू शकतो, म्हणजे समोर समोर तोंड, ह्या गव्हाणी शेजारी दुसरी गव्हाण अशी करून त्या कमी जागेत जास्त जनावर बसवू शकतो आपण। किंवा दुसरी गोष्ट, टेल टू टेल गोठा, जर का आपल्याला शेणाचं किंवा जनावरांना खाद्याचं ह्याचं त्रास वाचवायचा असेल तर टेल टू टेल गोठा, म्हणजे ही गव्हाण ह्या भिंतीला आणि पलीकडच्या त्याच भिंतीला दुसरी गव्हाण असते। अशा पद्धतीने आपण टेल टू टेल गोठा पण करू शकतो, ते पण फायदेशीर आहे। ते गव्हाणीची रचना किंवा गोठ्याची रचना ही संपूर्णपणे आपल्या जागेच्या हिशोबावर अवलंबून राहते। गव्हाणीचे आपल्याला कोणते कोणते प्रकार बघायला मिळतात? कारण की आपण जर बघितली ही एक गव्हाण, अजून कोणत्या प्रकारची गव्हाण उपलब्ध असते का? मशीनसाठी गव्हाणी उपलब्ध होतात। आता हे कसं झालं, हे आपलं कॉन्क्रीट बांधकाम आहे, बरोबर।
म्हणजे कॉन्क्रीटला खर्च जास्त येतो. मशीनसाठी कॉन्क्रीट किंवा आपल्याला रेडीमेड गावाने मिळतात लोखंडी बॅलरमध्ये तयार केलेल्या, त्या संपूर्ण जमिनीला पॅक असतात, त्या गावाने सुद्धा मशीनसाठी चालतात. फक्त वीट बांधकाम मशीनसाठी नसावं, कारण वीट बांधकाम आम्ही हा प्रयोग केलेला आहे. वीट बांधकामाचा आपलं एक लाईन विटेची आहे वरची, खालचं बांधकाम कॉन्क्रीट आहे. का तर ती उंची चुकली आपली, त्यामुळे आपण थोडंसं एक थर चढवला होता विंटरचा. ती मशी अशा पाडतात मध्यंतरी. विटेचं बांधकाम मशीन चालत नाही, गॅसने चालतंय. मशी धडका मारून विटेचं बांधकाम पाडून टाकते. त्या तुम्ही बघू शकता इथं मशीननी पाडलेलं आहे. हे आपलं बांधकाम खालचं कॉन्क्रीट आहे. वरचा आपण एक पुढची उंची वाढवायची म्हणून एक विटाचा थर दिला होता, ते मशी पाडते. त्यामुळे बांधकाम शक्यतो कॉन्क्रीट असावं. दुसरी गोष्ट, एक पाईपीच्या गावाने मिळतात आपल्याकडे रेडीमेड, त्या गावाने पण चालतात. मशीनना काही त्याच अडचण नाही. फक्त वीट बांधकाम मशीन्सनी वीट बांधकामाची गावांना नसावी, कारण ती तुमचा गोटा सगळं खराब करून टाकते ते मशीन. म्हणजे ही काळजी घेतली पाहिजे. हा, ही काळजी घ्या. साधारणतः गव्हाणीला खर्च किती येतो? आता तसा आपण हिशोब काढला नाही अगदीच गव्हाणीला खर्चाचा, त्यामुळं अगदी परफेक्ट नाही सांगता येणार आपल्याला गव्हाणीला किती खर्च येतो असं. ही गव्हाणीचा खर्च कमी कमी आपल्याला 20,000 जातोय. पण ही जर पायपीमध्ये बनवायचं म्हणलं तर आपण हे निम्म्या खर्चात बनवू शकतो. आपण जर बघितलं तर ज्यांनी सुरुवात केलेली असेल त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी असा एखादं प्रशस्त शेड बांधून, असा गव्हाण बांधून असं नियोजन केलं पाहिजे की आपल्याकडे जसं आहे, म्हणजे विदाउट गव्हाण ज्यांनी सुरुवात केली ना गोट्याची, 1-2 मशीन पासून सुरुवात केली आहे, त्यांनी लगेच गोट्याच्या खर्चात न पडता जास्तीत जास्त चांगलं जनावर घेऊन जास्तीत जास्त दूध काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसं आहे, गव्हाण ही नंतरची गोष्ट आहे. मेन धोरण आपलं दूध काढणं आहे. दूध हे जास्तीत जास्त निघलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट मिळाला पाहिजे, ह्यावर फोकस केला पाहिजे. जास्त जनावर असतील तर ते काम वाचवण्यासाठी ही प्रक्रिया सोपी आहे. म्हणजे ही पद्धत आपली गव्हाणीची सोपी आहे. जर तुमचं जनावर थोडे येतं आणि आत्ताच तुम्ही सुरुवात केली आहे तर तुम्ही अगदी साध्या शेडमध्ये सुद्धा हे गोट्याचं काम करू शकता जनावरांचं. त्यासोबत चाऱ्याची पण नासाडी पण होत नाही यामुळे. गव्हाणीमुळे आता काय लोक कसं आहे, ज्यांच्याकडे अजून सुरुवात केली आहे ती कुंड्या वापरू शकतात. त्यात पण तुम्ही चारा टाकू शकताय. सुरुवात आम्ही कुंड्यांपासूनच केली होती, नंतर आपण गव्हाण बांधलेली आहे. असं होतं. सुरुवातीला नसली गव्हाण तरी चालते, काय अडचण नाही. फक्त म्हशी चांगल्या पाहिजे आणि दूध देणाऱ्या म्हशी पाहिजेत, हे मेन फोकस पाहिजे, कारण त्याच्यावरच आपला दूध धंदा अवलंबून असतोय. धन्यवाद दादा, तुम्ही खूप सुंदररित्या प्रत्येक पॉईंटची माहिती दिली आणि मला आशा आहे की सगळ्यांना हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण ठरला असेल आणि गव्हाणीचं बांधकाम म्हणजेच दावणीचं बांधकाम कशा प्रकारे केलं पाहिजे हे समजलं असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दादांनी खूप सुंदररित्या आपल्याला माहिती सांगितलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.